श्री स्वामी समर्थ। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। रामकृष्ण हरी माऊली। वा वा बाळा, अगदी भक्तिभावानं बखर वाचलीस। वा वा वा। तुम्हाला दोघांना अक्कलकोटला जायचंय ना? चला मी घेऊन जातो। मी पण अक्कलकोटलाच चाललोय। मी स्वामींचा जवळचा सेवक आहे। मला स्वामींनी सांगितलं होतं तुमच्याकडून ही सेवा करून घ्यायला, तेवढं मी केलं। आता स्वामींचा निरोप आलाय, तुम्हाला अक्कलकोटला बोलवलंय। चला जाऊ आपण। आता आपण जाताना जंगलाची वाट आहे, वाटेत दरोडेखोर असतात, तेव्हा तुझ्या अंगावरचे हे दागिने हे माझ्याकडे दे। मी या पिशवीत जपून ठेवतो आणि अक्कलकोटला पोहोचलो की तुला परत देऊन टाकतो। स्वामींच्या नावानं गोरगरिबांना अन्नदान करावं लागेल, किमान 100 जणांना। महाराज, पण आमच्याकडे पैसेच नाहीयेत। तरी स्वामी व्यवस्था करतातच। कधी कधी ती व्यवस्था दागिन्यांच्या रूपात असते। अगदी असंच बोलून गंगाधरने फसवलं होतं। हाही तसाच असेल तर? दागिन्यांसाठी ही सेवा भलतीकडे नेऊन सोडलं तर? नाही नाही, मी नाही देऊ शकत हे दागिने। अगं ऐक माझं, खरंच सांगतोय। नाही नाही, आम्ही अजून इथून निघणार नाहीये। आम्हाला अजून सेवा करायची। आम्ही इथेच थांबणार आहोत। जशी तुमची इच्छा। बाळा, तुला अजूनही पारख नाहीये। ज्याच्यावर विश्वास टाकायला नको होता त्याच्यावर विश्वास टाकलात, आणि ज्याच्यावर विश्वास टाकायला हवा त्याच्यावर विश्वास टाकत नाही आहात। रामकृष्ण हरी। आमचा प्रल्हाद कुठे आहे? स्वामी, काय बोलताय तुम्ही? कोण प्रल्हाद? गयाताई, अहो प्रल्हाद म्हणजे तो खालच्या आळीचा प्रल्हाद असेल किंवा वरच्या आळीचा प्रल्हाद असेल, या दोघांपैकी कोणीतरी असेल। हा, आमचा प्रल्हाद कुठे आहे? बोलवा त्याला लवकर। प्रल्हाद कुठे आहे? प्रल्हाद, आमचा प्रल्हाद कुठे आहे? स्वामी, आपल्या स्थानावर प्रल्हाद नावाचा कोणीही व्यक्ती नाही। आपण म्हणालात तर गावात जाऊन मी प्रल्हाद नावाच्या व्यक्तीला बोलवून आणू शकतो। त्याचे वडील त्याला सोडत नसणार। स्वामी, कोणत्या प्रल्हादाबद्दल बोलताय तुम्ही? गयाताई, अहो आता मी सांगितले ना, त्या 2 प्रल्हादापैकीच कोणीतरी असेल। गोपाळ बुवा, जा तुम्ही दोन्ही प्रल्हादांना बोलवून घेऊन या। जा जा। स्वामी, आपली परवानगी असेल तर मी त्याला बोलवून आणू का? तो मनुष्य कुळातला नाहीये। प्रल्हाद, अरे कुठे आहे आमचा प्रल्हाद? मनुष्य कुळाचा नाहीये म्हणजे प्राणी आहे की काय? स्वामी, मी तुम्हाला आत्ताच सांगते, तुम्ही जर मला सांगणार असाल ना कपिले जाऊन त्या प्राण्याला बोलवून आण, तर मी अजिबात जाणार नाही। तुम्ही मला मारलात तरी चालेल, पण मी प्राण्याला बोलवायला जाणार नाही म्हणजे नाही। कपिलाताई, तुम्ही जरा शांत राहा बरं। अहो, स्वामींच्या बोलण्याचा काहीतरी वेगळा अर्थ असणार। तुम्ही नको तो अर्थ काढू नका, शांत राहा।
सिंहाची गर्जना. हो बाबा, पण हा सिंह गावात कसा येऊ शकतो? चला बाबा, आपण कुठेतरी आसरा बघूयात. तो माणूस आणि त्याच्या हातात ते चित्र. सिंहाचं चित्र ते त्याच्या डोळ्यात काहीतरी आहे. हे प्रल्हाद, हे प्रल्हाद, कुठे आहेस तू? हे प्रल्हाद. बाबा, हा कोण प्रल्हाद? आणि त्या सिंहाचा चेहरा इतका तेजस्वी का वाटतोय? हा सिंह, ही गर्जना, प्रल्हाद, हे सगळे संकेत आहेत. हं. बाबा, त्यांचा प्रल्हाद नावाचा मुलगा हरवलाय बहुतेक. थांबा, मी त्याला आवाज देते. प्रल्हाद, प्रल्हाद, कुठे आहेस तू? तुझे बाबा तुला शोधतायत. बाबा, हा रस्ता पण ओसाड आहे, इथे कोणीच दिसत नाहीये. सिंहाचा चेहरा, प्रल्हाद. बाबा, आता जोपर्यंत आपण अक्कलकोटला पोहोचत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. चला. प्रल्हाद, अरे कुठे आहे आमचा प्रल्हाद? गोपाळ बुवा, अहो तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा ना. हो, पण मला कळतच नाहीये स्वामी कोणत्या प्रल्हादाबद्दल बोलतायत. गोपाळ बुवा, काय झालंय? स्वामी केव्हापासून प्रल्हाद प्रल्हाद म्हणून हाक मारत आहेत. कपिलाताईंना वाटलं की गावातील खालच्या आळीतील प्रल्हाद असेल, पण स्वामी म्हणतात की ती मनुष्य कुळातली व्यक्ती नाही. कोण असेल? स्वामी कोणत्या गावकऱ्याला किंवा कुठल्याही प्राण्याला हाक मारत नाहीये. हा बाळपणा काहीही बोलत असतो. स्वामी भक्त प्रल्हादांना बोलवत आहेत. आपल्यातल्या भक्त प्रल्हादाला आवाहन करून जागृत करतायत. तशी भक्ती आपल्याही मनात निर्माण व्हावी यासाठी ते प्रयत्न करतायत. बाळप्पा भाऊ, तुम्ही जेव्हा आत्ता सांगितलं तेव्हा अर्थ उलगडला. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, स्वामींच्या बोलण्याचा नक्कीच काहीतरी गूढ अर्थ असतो. तुम्ही उगाच नको तो अर्थ काढत होता. बाळा, जे तुला कळलं ते सिद्धी आणि राजारामला कळलंच नाही. त्यांनी ही संधी सुद्धा सोडून दिली. स्वामी म्हणजे तुम्ही राजाराम भाऊंना दिलेलं सांकेतिक रूपातलं नरसिंहांचं दर्शन ते त्यांना ओळखता नाही आलं का? शिवशंकर शंभा. कोणत्या दिशेने जावं काहीच कळत नाही. डावीकडे जावं की उजवीकडे? कुठे असेल नेमकं अक्कलकोट? काहीच कळत नाही. स्वामी, स्वामी, तुम्हीच संकेत द्या. कुठे जायचं ते कळू द्यात. स्वामी वाट दाखवतील. हं? आपण चालत राहूया. हो, स्वामींचं नाव घेऊन चालत राहूया. दिशा दिसत नसली तरी स्वामींची कृपा नक्कीच होईल. चला बाबा, निघूया. राजारामला विकारानं ग्रासलेला असल्यामुळे तो भक्त म्हणून प्रगल्भ होऊ शकला नाही. आणि सिद्धी भक्ती मार्गात नवीन असल्यामुळे तिच्यात अजून तेवढी प्रगल्भता नाही. केवळ हीच गोष्ट आडवी येते.
अन्यथा आम्ही त्यांना वाढ दाखवतो हे त्यांच्या केव्हाच लक्षात आलं असता. असो, कपिले जा झाडावरून एक पेरू तोडून आण. पेरू आता का जाते? स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी शिकवण असते. यावेळेला काय लीला बघायला मिळते पाहूया. आई 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 गो, मेला तो. आई स्वामी पेरू. कपिलताई, काय झालं? का विवळताय तुम्ही? आई आई गो, अहो काय झालं म्हणून काय विचारताय काय ताई? अहो पेरूच्या बागेत गेले, तिथे छान पेरू लागले होते. असे सगळे पाहत होते पेरू. आधी एक पेरू घेतला, त्याला सांगितलं की स्वामींनी सांगितलंय झाडाचा पेरू घेऊन ये. तेव्हा तेव्हा काही बोलला नाही. मग जरा मला दुसरा पेरू खावासा वाटला म्हणून दुसरा पेरू तोडायला गेले तर पाठीत धपाटा घातला मेल्याने. अहो केवढ्या जोरात घातलं होतं धपाटा. कपिले, यात चूक कोणाची आहे? तुमची. कपिला माई, अहो काय बोलताय तुम्ही आणि स्वामींसमोर बोलताय? नाही नाही, मला असं म्हणायचं नाहीये. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाहीये. पण स्वामींनी जर जायला सांगितलं नसतं तर धपाटा नसताना मिळाला मला. कपिले, आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. आम्ही तुला सांगितलं होतं फक्त एक पेरू तोडून आण. मात्र तू तिथे गेल्यावर तुला अनेक पेरू दिसले. मग तुला मोह झाला अनेक पेरू तोडण्याचा. आता डोळे पेरू तोडू शकत नाही म्हणून तुझे पाय तुला तिथवर घेऊन गेले. पायही पेरू तोडू शकत नाही तेव्हा ते काम हातांनी केलं. हात पेरू खाऊ शकत नाही तेव्हा खाण्याचं काम केलं तोंडाने. आणि पाठीची काही चूक नसताना पाठीला धपाटा खावा लागला. आणि अश्रू आले ते डोळ्यातून. कपिले, कर्माचा हा सिद्धांत आहे. ज्याला मोह झाला त्याला शिक्षा भोगावी लागते. राजारामच्या बाबतीतही हेच झाले कपिले. तो शिक्षा भोगतोय. सिद्धी त्याच्या अश्रू पुसण्याचे काम करते आणि आम्ही त्याचे विकार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतोय. अगदी खरंय. जो मोहात पडतो तो शिक्षा भोगतोच, पण जो मोहावर मात करतो त्याला स्वामींची कृपा मिळते. कारण स्वामींचं कर्म न्याय्य आहे आणि कृपा हेच त्याचं फळ. शिव शंकर शंभा. अरे बाबा, ही अक्कलकोट आहे जिथं स्वामींनी निवास केला होता. खरं बोलतोयस बाबा. अरे इथं येणं हेच मोठं पुण्य आहे. सगळ्यांच्याच भाग्यात नसतं हे. अगदी बरोबर बोललास बघ. अरे स्वामी जेव्हा बोलवतात ना तेव्हाच अक्कलकोटचा मार्ग खुलवतो बघ. बाबा, हे सगळे काय बोलतायत? प्रत्येक आवाजात अक्कलकोटच ऐकू येत आहे. मला असं वाटतंय आपण अक्कलकोटमध्येच आहोत. सिद्धी, आपण अजून वाटेवरच आहोत. मग आता आवाज काय येतोय? चला बाबा, आपण चालत राहूया.
सिद्धी वारा किती जोरात येतोय, काहीतरी घडणार आहे असं वाटतंय. बाबा ते बघा समोर. काका थांबा, हे अक्कलकोटच आहे ना? प्रश्न चुकीचा आहे तुमचा. चुकीचा म्हणजे? अक्कलकोट शोधताय, पण अक्कलकोट स्वतः तुमच्याकडे येते आणि तुम्हाला ते कळत नाहीये. फुलाचा सुगंध आला. हो, पण हा गंध कुठून आला? स्वामी, हे शस्त्र तर परशुरामांच्या हाती असतं. काय बोलून गेले? आपण अक्कलकोट शोधतोय, अक्कलकोट आपल्याला शोधतोय. शिव शंकर शंभो. स्वामी, म्हणजे तुम्ही राजाराम भाऊंना परशुराम रूपाचं दर्शन घडवलं का? स्वामी, तुम्ही राजारामाला वेगवेगळ्या अवतारातलं दर्शन देत आहात. तेच भाग्य आम्हाला लाभलं असतं तर. श्रीरामांचं दर्शन घ्यायचं तर त्याकरता तुम्हाला हनुमान व्हावं लागेल. हनुमंत म्हणजे सेवा, अहंकाराचं विसर्जन. रामासाठी केवळ एकच भाव. श्रीराम जय राम जय जय राम. 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 प्रभू श्री रामचंद्र की जय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझा सेवक एकदा अक्कलकोटला गेला होता, तेव्हा त्याने सांगितलं होतं तसंच गाव आहे. म्हणजे हेच आहे का अक्कलकोट? पण गावासारखी गावं असतात. जर हे अक्कलकोट असतं तर एव्हाना काहीतरी दैवी संकेत मिळाला असता, स्वामींनी दर्शन दिलं असतं. तुम्हाला स्वामी स्थानावर जायचंय. तुम्हाला स्वामी स्थानावर जायचंय. तुम्हाला स्वामी स्थानावर जायचंय. तुम्हाला स्वामी स्थानावर जायचंय. हो, आम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचंय. हो हो हो. बर, ह्या दिशेने सरळ जा.
तुम्ही स्वामी स्थानावर पोहोचाल आणि स्वामींचं दर्शनही होईल. तुम्हाला स्वामी स्थानावर जायचंय. हो, आम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचंय. हो हो. बर, ह्या दिशेने सरळ जा. तुम्ही स्वामी स्थानावर पोहोचाल आणि स्वामींचं दर्शनही होईल. खरंच ही वाट अक्कलकोटलाच जाते ना? कारण यापूर्वी खूप जणांनी आमची दिशाभूल केली आहे. मी कायम सत्याची वाट दाखवतो. तुम्ही जा या मार्गाने सरळ. तुम्ही पोहोचाल स्वामी स्थानावर. बाबा, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आपण यांच्यावरती विश्वास ठेवूया. आमचं हे रूपही ओळखू शकले नाहीत. पुढचं रूप ओळखण्यात चुकलात तर हा प्रवास पुन्हा नव्याने करावा लागेल. तुमच्या राहत्या घरापासून. तेव्हा आम्ही काही करू शकणार नाही. बाबा, हा आवाज कोणीतरी बासरी वाजवत आहे. किती मधुर वाजवत. बाबा, ते बघा. या बासरीच्या सुरांमध्ये काहीतरी दैवी आहे. मन स्थिर झालंय असं वाटतंय. स्वामी स्थानावर जायचंय. हो, पण तुम्हाला कसं माहिती आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी चाललोय ते? ते पहा, त्या तिथे स्वामी स्थान. बाबा, इतक्या जवळ स्वामीस्थान म्हणजे आपण अक्कलकोट मध्ये आलो. स्वामींनी आपल्याला इथपर्यंत आणलं. त्यांच्या कृपेचा प्रसाद आहे. खरंच तुमचे मनापासून आभार. बाबा, तो माणूस इथेच बसला होता आणि आता हा क्षणात गायब झाला. कपाळावरचं ते मोरपंख, परशु असलेला तो पुरुष, रामतिलक असलेलं तेजस्वी रूप, वामनाचं ते चित्र, सिंहाची ती गर्जना, त्या माणसाचं प्रल्हाद प्रल्हाद असं हाका मारणं. हे प्रल्हाद, कुठे आहेस तू? वराहाची ती सावली, कासवाचं ते शांत रूप आणि कलशातला तो दिव्य मासा. सगळं सगळं एकमेकात गुंफलेलं होतं. एकाच सत्याच्या वेगवेगळ्या छटा होत्या त्या. हे सगळे प्रसंग म्हणजे एकाच दैवी प्रवासाच्या पायऱ्या होत्या. हा गवळी नव्हता, हा गोपाळ म्हणजेच स्वामी होते. दशावतारातल्या कृष्ण रूपातले स्वामी. हा योगायोग नव्हता, ही त्यांच्या कृपेची ओळख होती. दशावतारातून तेच शिकवत राहिले की प्रत्येक रूपात सत्य एकच आहे. रूप बदलतात पण करुणा तीच असते. मीच सगळीकडे आहे. प्रत्येक रूपात, प्रत्येक घटनेत, प्रत्येक श्वासात मीच पापी. मी ओळखू शकलो नाही
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही सोबत होत आहात, पण आम्ही ओळखूच शकलो नाही. हो बाबा, आत्ता सगळं स्पष्ट होत आहे. स्वामी आपल्याला वेगवेगळ्या रूपात दर्शन देत होते, वेळोवेळी आपल्याला संकेत देत होते. बाबा, ते म्हणाले होते अक्कलकोट तुमच्यापाशी येत आहे, पण तुम्ही ओळखत नाहीये. पण आपण अक्कलकोट मध्येच होतो, फक्त ओळख पटली नाही आपल्याला. हे सगळं नेमकं काय होतं हे फक्त आपल्याला स्वामीच सांगू शकतात. चला बाबा, आपण स्वामी स्थानावर जाऊया. ओळखलं, राजारामने मला या रूपात ओळखलं. आता त्याला मूळ रूपात दर्शन देण्याची वेळ आली आहे. स्वामी, स्वामी, आपण मला दर्शन दिले, मी धन्य झाले. स्वामी, सिद्धी, तुला स्वामी दिसताय? मला नाही दिसत हे. बाबा, मला तर स्वामी दिसतायत. हे काय इथेच बसलेत? हे काय, स्वामींचं स्थान सोन्याने भरलेलं? मला फक्त धनच का दिसतंय? राजारामा, आलास? तुला आमचं दर्शन घ्यायचं होतं ना, मग घे आता दर्शन. राजारामा, तू आम्हाला पैशाने विकत घ्यायला निघाला होतास? आम्हाला सोन्याचा मुकुट देऊन आमची कृपा विकत घ्यायला निघाला होतास? आपल्या स्वामींसाठी खास मुकुट बनवून घेतलाय. सोन्याचं? जितका मोठा मुकुट तितकी मोठी कृपा. ज्या दिवशी अक्कलकोटला जाईन ना, त्या दिवशी प्रत्यक्ष स्वामींच्या मस्तकावर मुकुट अर्पण करेन. स्वामी, क्षमा करा, दर्शन द्या स्वामी. शिव शंकर शंभो. स्वामी, राजारामा, ते पहा. स्वामी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हीच आम्हाला मदतीला धावून आलात. तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवलात. स्वामी, आपण धन्य आहात. मला या त्रासातून मुक्त करा. हो स्वामी, माझ्या बाबांना बरं करा. हे फक्त तुम्हीच करू शकतात.
शिव शंकर शंभो. स्वामी स्वामी तुम्ही मला बरं केलं. स्वामी आपण इतक्या वेळा वेगवेगळ्या रूपात आमच्या समोर आलात, पण मी आपल्याला ओळखू शकलो नाही. क्षमा करा स्वामी. राजारामा, तू आम्हाला पैशाने विकत घ्यायला निघाला होतास? आम्हाला सोन्याचा मुकुट देऊन आमची कृपा विकत घ्यायला निघाला होतास? लक्षात ठेव, आमची कृपा पैशाने विकत घेता येत नाही. ज्या क्षणी तुम्ही अहंकार सोडता त्या क्षणी आमची कृपा होते. ज्या क्षणी तुम्ही मीपणा सोडता त्या क्षणी आमची कृपा होते. ज्या क्षणी तुला पश्चाताप झाला त्या क्षणापासून आम्ही तुला वेगवेगळ्या रूपात दर्शन देत होतो. सगळ्यात आधी मत्स्य रूप, पण तू आम्हाला ओळखलं नाहीस आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला कृष्ण रूपात ओळखलास. राजारामा, फक्त दर्शनाची आस लागून उपयोग नसतो, तर गुरुला ओळखता आलं पाहिजे. आणि ज्या क्षणी तू आम्हाला कृष्ण रूपात ओळखलास त्या क्षणी आम्ही तुला मूळ रूपात दर्शन देण्यास मान्य केलं. आमचं बोलावणं न येताच तू अक्कलकोटला यायला निघाला होतास, म्हणून तुला सगळं सहन करावं लागला. तुम्ही अक्कलकोटला येता ते आमच्या मर्जीने, तिथे तुमचा अहंकार काही कामाचा नाही. स्वामी, आपण म्हणताय ते अगदी खरं आहे. मी आपली भक्ती करत होतो आणि आपल्या कृपेने माझ्या आयुष्यात धनदौलत येत गेली. पण ती धनदौलत येत असताना माझ्यातला अहंकार कधी जागृत झाला मला कळालंच नाही. पण आता आपल्या कृपेने माझ्यातला अहंकार निघून गेलाय स्वामी. मला उपरती झाली. इथून पुढचं आयुष्य आपण जसं सांगितलं तसंच जगणार. आपण फक्त आपला कृपाशीर्वाद सदैव पाठीशी असू दे. बाळा, तू सुद्धा परीक्षेत उत्तीर्ण झालीस. अशीच वडिलांची सेवा करत राहा आणि आमचं नाम घेत राहा. हो स्वामी. दादा, तू यातली कोणतीच वस्तू घेऊन जाऊ शकत नाहीस. काय? हेच काय, आता घरातील कोणत्याही संपत्तीवर तुझा हक्क राहिलेला नाही. तुझ्या भावाने सुधाकरने तुला फसवला. लबाडीने न कळत कागदपत्रांवरती स्वाक्षरी घेतली. त्याने जी लबाडी केली त्याची शिक्षा मी त्याला दिली आहे. आणि ज्या कागदपत्रांवर तू स्वाक्षरी केली आहेस ते कागदपत्र मी कधीच अदृश्य केले आहेत. तेव्हा ती संपत्ती अजूनही तुझीच आहे. मात्र मी काय सांगतो ते नीट लक्षात ठेव. ते संपत्ती गोरगरिबांकरता वापर, गरजूंच्या मदतीकरता वापर. जशी आपली आज्ञा स्वामी. स्वामी, मला सिद्धीसारखी लेक लाभली ती खरंच भाग्यवान आहे. मी शरीराने कमजोर झाल्यानंतर तिने खूप कष्ट घेतले.
आणि ते कष्ट घेण्यासाठी आपण तिला बळ दिलं स्वामी. म्हणून मी इथवर पोहोचू शकलो आणि आपल्या दर्शनाचा योग आला. मला आता कसलाही मोह नाही. आपण सांगितलेलं सगळं आयुष्यभर आचरणात आणेल. आपण फक्त आपले कृपाशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी असू दे. श्री स्वामी समर्थ. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळप्पा भाऊ, आपण किती भाग्यवान आहोत ना, आपल्याला स्वामींचा सहवास मिळतोय. सगळ्यांनाच असं भाग्य का नाही मिळत? गया बहिणी, केवळ भाग्यवान असून चालत नाही, प्रारब्धवानही असावं लागतं. म्हणजे काय बाळप्पा भाऊ? भाग्य आणि प्रारब्ध यामध्ये फरक आहे का? भाग्य हे योगायोगानं मिळतं, पण प्रारब्ध ते कर्मानं मिळतं. निस्वार्थपणे सेवा, दया, श्रद्धा तेव्हा निर्माण होतं ते प्रारब्ध. स्वामींच्या कृपेचं पात्रत्व तिथूनच सुरू होतं. म्हणजे बाळप्पा भाऊ, ज्यांनी चांगली कर्म केली नाहीत त्याच्या प्रारब्धाची दारं बंद होतात का? नाही बुवा, देव कधीच कुठलीही दारं बंद करत नाही. फक्त मनुष्यच आतमध्ये जायचं धैर्य हरवून बसतो. ज्यानं पाप केली ती त्यालाच धुवून काढावी लागतात, आणि हे केवळ सेवा आणि पश्चात्तापाने शक्य होतं. पण अनेकांना याचं भानही राहत नाही. अरे देवा, हे कोण भिक्षू आणि हे किती थकलेले दिसत आहेत. त्यांच्या डोळ्यात पाणी. महाराज, तुम्ही कुठून आलायत आणि या अक्कलकोटच्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही असे निराश उदास का? कुणी अपमान केलाय का तुमचा? मी एक साधू आहे. अक्कलकोटला आलो, मला वाटलं वैकुंठात पोहोचलो, आयुष्य सार्थक झालं. मला वाटलं माझं सत्व, माझी साधना लोकांच्या हिताकरता वापरावी, म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. लोकांकडून जो प्रतिसाद अपेक्षित होता तो मिळालाच नाही. महाराज, अहो कोणती प्रार्थना केली तुम्ही? सांगण्याऐवजी मी तुम्हाला प्रचिती देतो. हे ईश्वरा, हे परमात्म्या, मी पुन्हा एकदा तुला विनंती करतो, त्या गावच्या लोकांचा उद्धार कर, त्यांची सगळी पापं नष्ट कर, त्यांची संकट दुःख दूर कर. तुझी इच्छा अवश्य पूर्ण होईल वत्सा, पण एक अट आहे. गावकऱ्यांना सांग, जिथे आहात तिथे उभं राहून त्यांनी आजवर कळत न कळत केलेल्या पापांसाठी, चुकीच्या कर्मांसाठी एक अश्रू ढाळायला. त्या क्षणी त्यांची सगळी पापं नष्ट होतील, प्रारब्ध स्वच्छ होईल. माझं कोणीच ऐकलं नाही. तुम्ही या गावातले आहात, एकदा तुम्ही प्रयत्न करून बघा. ठीक आहे. महाराज, आम्ही सगळ्या गावात जाऊन आलो, सगळ्यांना विचारलं, सगळ्यांना सांगितलं, पण कोणीच ऐकायला तयार नाहीये, कोणी अश्रू ढाळत नाही. देव उद्धार करायला तयार होतो, पण लोक उद्धार करून घ्यायला तयार नाहीयेत. आपण हे कोणाशी बोलताय असं? स्मशानातल्या लोकांशी बोलतोय. जिवंत लोक तर ऐकत नाहीयेत.
मग ज्यांचा इहलोकाचा प्रवास संपलाय त्यांना सांगून बघावं, बघूयात ते तरी ऐकताय का. पण गंमत बघा, आता ते तयार झालेत पण ईश्वर तयार नाही. म्हणजे महाराज, माणूस जेव्हा जिवंत असतो तेव्हा त्याला सुधारण्याची वेळ असते. प्राण गेल्यानंतर पुण्य करायचं ठरवलं तर देवही हात जोडतो. म्हणून जेव्हा जीव असेपर्यंत देव जेव्हा जेव्हा संधी देतो तेव्हा तेव्हा प्रारब्धात सुधारणा करावी, सत्कर्म करावीत. कारण एकदा का वेळ निघून गेली की ईश्वरही सहाय्य करू शकत नाही. जिवंतपणी पश्चात्तापाची संधी मिळणं हीच खरी कृपा आहे. आणि हीच कृपा देण्यासाठी आमचे स्वामी अक्कलकोटात अवतरले. ते वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या लोकांना भेटतात, संधी देतात. पण ती ओळखणं हे भक्ताचं कर्तव्य आहे. ज्या दिवशी लोक त्यांना खरं ओळखतील त्यावेळेला संपूर्ण अक्कलकोटचं उद्धारस्थान होईल. सगळेच भक्त जर तुझ्या इतके समर्पित असते तर सगळ्यांचा उद्धार केव्हाच झाला असता. श्री स्वामी समर्थ. स्वामी कुठे गेले? त्यांच्यासाठी न्याहारी करून ठेवले मी. कपिलताई, तुम्ही आता बाहेर होता ना, स्वामींना कुठे पाहिलं का तुम्ही? नाही, मी अंगण झाडत असताना तर मला बाहेर जाताना दिसले नाहीत. आत नाहीत, बाहेर नाहीत. स्वामी अंतर्धान पावले की काय? आणि तेही काही न सांगता. काय झालं गयाताई? अहो, स्वामी इथे नाहीयेत. मी न्याहारीसाठी त्यांना बोलवायला आले पण स्वामी नाहीयेत इथे. शिव शंकर शंभो. स्वामींच्या पादुका. स्वामींच्या पादुका आसनावर. या पादुका तर नेहमी आसनाखाली असतात. कपिलामाई, शांत व्हा. श्री स्वामी समर्थ. बाळप्पा भाऊ, ही लीला नेहमीसारखी वाटत नाहीये. काहीतरी गूढ आहे यामध्ये. गोपाळ बुवा, स्वामींचं अंतर्धान पावणं आपल्यासाठी नवीन नाहीये. पण हे अंतर्धान पावणं काहीतरी वेगळं आहे असं वाटतंय. पादुका आसनावर प्रकट झाल्या, यात काही दैवी संकेत तर नसेल ना? पण नेमका काय संकेत असावा बाळप्पा भाऊ? बाळप्पा भाऊ, काय झालं? कसला विचार करताय? स्वामींच्या या उशाखाली कायम चाफ्याची फुलं असतात. आज तीही नाहीये. चाफ्याची फुलं म्हणजे स्वामी असण्याचा संकेत असतो. अरे बापरे, स्वामी आपल्याला कायमचं सोडून गेले की काय? काय?
स्वामी कायमचे? कपिलाताई, अहो काहीतरी काय बोलताय? स्वामी असं कधीच करणार नाही. गयाताई, कृपा कधी कधी अदृश्य होते तेव्हा भक्तीची परीक्षा सुरू होते. स्वामी कुठेही गेले नसतील. पण ही वेळ काही साधी वाटत नाही. स्वामी न सांगता जातात तेव्हा ते हरवलेले नसतात. ते श्रद्धेला शोधाचा मार्ग दाखवत असतात. आणि भक्त जेव्हा शोध घेतो तेव्हा त्याला समजतं स्वामी स्थान सोडत नाही, ते फक्त रूप बदलतात. बाळप्पा भाऊ, कसला विचार करताय? आज स्वामींनी फुलांच्या सुगंधाबरोबर आपली उपस्थितीही मागे घेतली. कदाचित नवस्थान, नवरूप, कदाचित कुठल्या तरी नवीन भक्तासाठी ते गेले असतील. नाही नाही, स्वामी असं का करतील? अहो स्वामी माऊली आहे आपली, आपलं सर्वस्व आहे. ते आपल्याला सोडून का जातील? स्वामी असं कधीच नाही करणार. नाही गयाताई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हो, हो, कळतंय. स्वामी म्हणजे केवळ गुरु नाहीत, तर ते आपला श्वास आहेत. त्यांनी आपल्यापासून असं दुरावणं हा विचारही करता येत नाही. स्वामींनी स्थान सोडून जावं असं काही घडलं पण नाहीये. गावकऱ्यांकडनं किंवा आपल्याकडनं काहीच चूक झाली नाहीये. आणि स्वामी रागावलेत असं वाटावं असं काही घडलंही नाहीये. आणि स्वामी नेहमी म्हणतात, भक्ती जिवंत असेल तिथेच मी असेन. पण मग प्रश्न येतो की आपण कुठे भक्तीत कमी पडलोय का? आणि त्यांचं असं अंतर्धान पावणं म्हणजे नव्या लीलेचा काही प्रारंभ आहे का? स्वामींचं मौनही कधी कधी वचन असतं. कदाचित हा संकेत असेल आपल्या शोधयात्रेला सुरुवात करण्याचा. हो, पण स्वामींना कुठे शोधायचं? म्हणजे ते कुठे गेलेत आपल्याला काहीच माहित नाही. स्वामी अदृश्य झाले असले तरी ते हरवले नाहीये. हो, इथेच कुठेतरी असतील ते. आणि आपल्याला या गोष्टीचा मागोवा घ्यावाच लागेल. त्यांचं जाणं हा शेवट नाही, हा आरंभ आहे. श्रद्धेच्या परीक्षेचा आरंभ आहे असं मला वाटतंय. बाळप्पा भाऊ, आपल्याला स्वामींच्या जाण्याचं कारण शोधावं लागेल. ते असे मौन का झाले त्यासाठी त्यांच्या लीलेचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि स्वामींना या स्थानावर पुन्हा आणायचं असेल तर श्रद्धेनं, भक्तीनं त्यांचा शोध घ्यावा लागेल. गोपाळ बुवा, अगदी खरं बोललं. आपल्याला स्वामींना शोधायलाच हवं. श्री स्वामी समर्थ. बागे हळे स्वामींना सगळीकडे शोधलं. स्वामींना स्थानावर न घाटावर कुठेच नाहीयेत. कुठे गेले असतील ते? माझ्या मनात नाही प्रश्न आहे. स्वामींचं असं अंतर्धान पावणं स्वामींची लीलाच असेल ना? कपिलाताई, त्यांचं प्रत्येक पाऊल पडतं तो आपल्यासाठी एक संदेशच असतो. म्हणजे त्यांचं हितून जाणं हाही काही संदेशच असेल. हेही खरंय. स्वामी असे विनाकारण दुरावतच नाहीत.
ते गेलेत म्हणजे भक्तीची परीक्षा सुरू झाली. ही शिळा आसनावर कशी काय आली? मला वाटतं हे स्वामी कृपेचं रूप आहे. स्वामी यातून आपल्याला काहीतरी दाखवू पाहतायत. ही साधी शिळा नाही, हा स्वामींचा काहीतरी संदेश आहे आपल्यासाठी. मला वाटतं जिथे अशी शिळा असेल तिथे स्वामी असतील. मला वाटतं ते आपल्याला सांगतायत की आम्ही हरवलेलो नाही, आम्ही इथे आहोत. स्वामींनी आपल्याला संकेत दिलाय, पण ही अशी शिळा कुठे असेल? कसं शोधायचं आपण? आपल्याला हे स्थान कसं सापडणार? अहो, ही शिळा अदृश्य झाली. पण अशी शिळा कुठे आहे हे तर काही ठाऊकच नाहीये. अहो, जगभरात अशा शिळा किती असतील? कुठे शोधायचं स्वामींना? पण हीच ती शिळा, हे कसं ओळखायचं आपण? कपिलाताई, श्रद्धेच्या डोळ्यांनी पाहिलं तर प्रत्येक दगड स्वामींचं रूप दाखवतो. पण जिथे कुठे ही शिळा असेल तिथे त्यांच्या कृपेचं केंद्र असणार. आपण याचा शोध घ्यायला हवा. आणि स्वामींचा संकेत म्हणजे आदेश असतो. पण पुन्हा प्रश्न तोच उरतो, स्वामी नक्की त्या ठिकाणी गेलेत का? पण ही लीला आपल्या मनाला दिशा देण्यासाठी असेल तर? कदाचित दोन्हीही. ते तिथेही आहेत आणि आपल्या मनातही आहेत. जो शोध बाहेर घेईल त्याला त्यांचं दर्शन होईल. जो अंतर्मनात शोध घेईल त्याला त्याचं अस्तित्व जाणवेल. शिळा नाहीशी झाली, पण जणू मनात उमटून राहिली. ही लीला आहे की काय? कसं समजायचं? गयाताई, स्वामींनी आपल्याला मार्ग दाखवलाय आणि आता आपण त्याच मार्गावर जाऊ. दोन दिवस झालं काही खाल्लेलं नाहीये. थोडं खाऊन जागावं की उपवास करून मेलेलं बरं. काय करू काय कळेल. फळं ठेवली आहेत, मिठाई ठेवली आहे, पाणीही ठेवलं आहे. एकदा बघून येतो. आता पकडलं गेलो तर फौजदाराकडे देतील हे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
या पवित्र स्थळावर आज कोणी सिद्ध पुरुष विराजमान झालेत बहुतेक. महाराज, महाराज, प्रणाम. स्वामी समर्थ अधूनमधून इथे येतात विश्रांतीला, म्हणून मी त्यांच्यासाठी फळं, मिठाई आणि पाणी आणून ठेवतो. त्यांची इच्छा असेल बहुतेक की आज मी तुमची सेवा करावी. महाराज, आज आपलं दर्शन झालं म्हणजे माझं आयुष्य धन्य झालं. तुम्ही कुठून आलात? तुम्ही कोण आहात? काय सांगू याला, भुकेनं व्याकुळ झालं म्हणून चोरी करत होतो, गावोगावी हिंडत होतो, जगण्यासाठी हे नाटक केलं. पण तुम्ही मला सिद्ध पुरुष समजलात. महाराज, इथे येण्याचं प्रयोजन सांगाल का? मी गुरुच्या शोधात आहे. कधी भेट होईल ठाऊक नाही. मग समजा तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. स्वामी समर्थ इथे येत असतात आणि त्यांच्यासारखा दुसरा गुरु कोणी नाही. म्हणजे आज तुमचा शोध इथे संपेल. हा फळा आहार तुम्ही करा, मी स्वामींसाठी दुसरे आणतो. धन्यवाद. शिव शंकर शंभो. स्वामी, याला फक्त फळ आणि मिठाई देऊ नकोस. तर आता तुझ्याकडे जेवढं धन आहे ते सगळं द्यायला. याला तीर्थाटनाला जायचंय, धन लागेल, दे. जशी आपली आज्ञा स्वामी. स्वामी, मी सगळ्यांना सांगतो की आपण इथे आला आहात. श्री स्वामी समर्थ. गणू, यापुढे चोरी करावी लागणार नाही. तू मगाशी बोलून गेलास ते गुरुच्या शोधात आहेस. स्वामी, माझं नाव तुम्हाला कसं ठाऊक? आजपासून आम्ही तुझे गुरु. बागे हळीतल्या या पवित्र ठिकाणी आलास, तुझ्या आयुष्यातले उर्वरित भोगही संपले. स्वामी, तुम्हाला सगळं ठाऊक होतं. मी चोरी करत होतो. तुम्हाला सगळं ठाऊक असूनही तुम्ही मला शिक्षा न देता धन दिलं. मी खरंच धन्य आहे स्वामी. वरवरची समज देऊन काही उपयोग नाही. आत्मसाक्षात्कार होणं गरजेचं असतं. ज्या क्षणी तुला धन मिळालं त्या क्षणी तुला आत्मसाक्षात्कार झाला की खोट्याची आस धरण्यापेक्षा खऱ्याची आस धरणे शहाणपणात असतं. स्वामी, आता तुम्हीच सांगा, काय करू मी? आता खरंच तीर्थाटनाला जा. तिथून आल्यावर गृहस्थाश्रमाला लाग, भक्ती कर, तुझा उद्धार होईल. स्वामी, आज माझा पुनर्जन्म झाला. या बागेहळ्ळीत आलो म्हणून माझं जीवनच बदललं. मी हे स्थान कधीच सोडणार नाही. स्वामी, तुम्ही उद्धार केलात माझा. आज जसा तुला आत्मसाक्षात्कार झालाय तसाच अनेकांना घडवायचा आहे. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 सावित्री, काय शोधतेस? मी माझ्या स्वामींना शोधते.
स्वामी, इतके वर्ष झाले मी तुमचं नाव घेते, पण ना तुमचं दर्शन झालं ना कृपेचं चिन्ह. स्वामी, माझ्या मनातली एक इच्छा आहे, मी तुमची घरात मूर्ती स्थापना करू आणि रोज त्याचं पूजन करू, रोज तुमच्याशी बोलावं. पण स्वामी, माझी तेवढी ऐपत नाही, मूर्ती बनवून घेणं शक्य नाही. मग विचार केला की एक दगड शोधावा आणि त्यालाच तुमचं रूप मानून त्याचं पूजन करावं. पण आज गावभर शोधतीये, एकही दगड दिसत नाहीये. असं कसं शक्य आहे? इथे एकही दगड नाहीये की मला दिसत नाहीये? स्वामी, तुमची इच्छा नाहीये का की त्या दगडाला तुमचं स्वरूप मानून मी पूजन करू, की ते दगडातून तुम्ही दृष्टी काढून घेतली माझी परीक्षा घ्यायला? जर दगड सापडला नाही तर माती काय वाईट आहे? ही माती ज्यातून आपण सारे घडलो, ज्यात तुम्ही आहात, मग ही माती माझा दगड का असू नये? हीच माझी मूर्ती आणि हीच माझी श्रद्धा. या मातीचा गोळा म्हणजे माझ्या श्रद्धेचा आकार. श्री स्वामी समर्थ. स्वामी, दगड नाही सापडले, पण तुमचा स्पर्श जाणवला, तुम्ही माझ्या मनात स्थिरावला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळांनो, आपल्या खांद्यांना आव्हानं पेलण्याची सवय झाली की आपली पावलं सुद्धा आपोआप संघर्षाकडे वळू लागतात. शिवारी शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.